सेकंड मॉड्यूल मधला पुढचा पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. पहा आपल्या टॉपिकचं नावच आहे द स्कीम ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स अँड एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर्स पाहूया. आपण कायदे कसे बनतात लेजिस्लेटिव्ह पॉवर मध्ये पाहिले. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स म्हणजे काय, कायदे बनल्यानंतर ते ऍप्लिकेबल कोण करणार आहे, त्याचं जे आहे पुढं चालवणं कायद्याचं त्याचं एक्झिक्युशन कोण करणार आहे त्याला म्हणतात एक्झिक्युटिव्ह पॉवर. आता याच्यामध्ये युनियन अँड स्टेटचं कोऑर्डिनेशन कसं आहे ते पाहूया. पहिला पॉईंट आहे युनियन अँड स्टेट कोऑर्डिनेशन. Though a federal constitution involves the sovereignty of units within their respective territorial limits. पहा फेडरल कॉन्स्टिट्यूशनला सॉव्हर्निटी आहे, सार्वभौमत आहे. ओके, इट इज नॉट पॉसिबल फॉर देम टू रिमेन इन कम्प्लीट आयसोलेशन फ्रॉम इच अदर. पण ते पूर्णपणे आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही, म्हणजे विभक्त राहू शकत नाही. अँड द व्हेरी एक्झरसाइज ऑफ इंटरनल सॉव्हर्निटी बाय द युनिट्स रिक्वायर्ड्स इज द रिकग्निशन बाय अँड कोऑर्डिनेशन ऑफ अदर युनिट्स ऑफ द फेडरेशन. प्रत्येक जण असा वेगळा राहू शकत नाही फेडरलिझम असेल म्हणून. युनियन बरोबर त्यांना कोऑपरेट करावं लागतं, स्टेट बरोबर कोऑपरेट करावं लागतं. अँड फेडरल कॉन्स्टिट्यूशन्स देअरफॉर जनरली प्रोव्हाइड सर्टन रूल्स फॉर द cooperation which the units are expected to take into consideration while dealing with each other. एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवावं लागतं. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये सेंटर आहे, पार्लमेंट आहे, दिल्लीला आपले सेंट्रल अथॉरिटीज आहे. पण बाकी जे महाराष्ट्र स्टेट आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, या सगळ्यांना एकमेकांमध्ये काय ठेवावं लागतं, कोऑर्डिनेशन. शिवाय आपल्याला कोणाबरोबर कोऑर्डिनेशन ठेवावं लागतं तर सेंटर बरोबर ठेवावं लागतं. कुणी आपला वेगळा सौतास उभा करू शकत नाही, कुणी आपला वेगळा कारभार करू शकत नाही. So here therefore generally provide certain rules for cooperation which the units are expected to take into consideration while dealing with each other. This coordination between the states and the center is called cooperative federalism. Underline करा याला, याच्यावर शॉर्ट नोट येते. cooperative federalism म्हणजे काय, there is a cooperation between to whom, between center and other states, between states and states, okay, or in each other. So a federal scheme involves the setting up of dual government. फेडरल स्कीम काय सांगते, दोन गव्हर्नमेंट आहेत तिथे, कोण कोण, युनियनचं आणि स्टेटचं. सो अँड डिव्हिजन ऑफ पॉवर्स, बट द सक्सेस अँड स्ट्रेंथ ऑफ द फेडरल पॉलिसी डिपेंड्स अपॉन द मॅक्झिमम ऑफ कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन. देश कसा चालणार आहे, कोऑपरेशन नाही, कोऑर्डिनेशन नाही. आपला महाराष्ट्र वेगळा चाललाय, हरियाणा वेगळा चाललाय, पंजाब वेगळा चाललाय किंवा काश्मीर वेगळा चाललाय, तर अशा वेळेस काय करावं लागेल, त्यांच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल तर देश व्यवस्थित चालणार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे, त्याचबरोबर कोऑपरेशन पण पाहिजे. सो बिटवीन द गव्हर्नमेंट, कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन कुणामध्ये पाहिजे, बिटवीन द गव्हर्नमेंट्स, त्यांचे जे गव्हर्नमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. द फ्रेमर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिसाइडेड टू इन्क्लूड detailed provision to avoid clashes between the center and the state in the administrative system to ensure effective federal executive control of matters falling within the jurisdiction of the parliament. पहा आता जे फ्रेमर्स होते ते फार हुशार होते. त्यांना माहित होतं सेंटर आणि स्टेटमध्ये सारखे क्लॅशेस तर होत राहणार कुठल्याही विषयांवरून. मग हे क्लॅशेस होऊ नये त्याच्यासाठी काय नियम करायला पाहिजे, कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन असायला पाहिजे, कशा पद्धतीने कोऑपरेशन असायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी काही रूल्स बनवलेले आहेत. आणि इन ऑर्डर टू एन्श्युअर स्मूथ अँड प्रॉपर फंक्शनिंग टू द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी देअर इज अ प्रोव्हिजन ऑफ कोऑर्डिनेशन. देश नीट चालायला पाहिजे, स्मूथली चालायला पाहिजे, हॅपीली चालायला पाहिजे, कुठलेही क्लॅशेस नको. तर मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, प्रोव्हिजन ऑफ कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन. पहा घरात सुद्धा आपल्यामध्ये जर एकमेकांमध्ये वाद असतील, आपली तोंड दोन दिशांना, चार माणसं आहेत आणि चारही दिशांना तोंड आहेत, त्यांचं घर व्यवस्थित आणि स्मूथली चालतं का, नाही. तिथं कोऑर्डिनेशन पाहिजे, कोऑपरेशन पाहिजे, तर आणि तरच घर कसं चालतं, घर कसं चालतं तर व्यवस्थित चालतं. ओके, सो the union government was to be responsible for maintaining peace and order in the country. कंट्रीचं जे शांतता आहे ते राखण्याची जबाबदारी कुणाची आहे, युनियन गव्हर्नमेंटची आहे. The government of India exercises complete control over the state and function as if it is the unitary government. पहा
जेव्हा इमर्जन्सी असेल त्यावेळेस सर्व अथॉरिटीज कुणाच्या असतात? फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतात. आता कंट्रोल ऑफ युनियन ओव्हर स्टेट्स कसं असतं पहा. आर्टिकल 256 टू 263 256 ते 263 प्रोव्हाइड फॉर युनियन कंट्रोल ओव्हर स्टेट्स इव्हन इन नॉर्मल टाइम्स थ्रू फॉलोइंग वेज. नॉर्मल टाइम असेल, इमर्जन्सी नसेल तरी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टेटवर लक्ष असतं, स्टेटवर अथॉरिटीज असतात, कंट्रोल असतो. ओके, पहा ए मध्ये डायरेक्शन बाय द युनियन टू द स्टेट गव्हर्नमेंट. डायरेक्शन कोण देतं? स्टेट गव्हर्नमेंटला युनियन गव्हर्नमेंट देत असतं. डेलिगेशन ऑफ युनियन फंक्शन टू द स्टेट्स. काही युनियनच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या डेलिगेट केल्या जातात, म्हणजे हस्तांतरित केल्या जातात. कुणाला? स्टेटला दिल्या जातात. किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस थ्रू काय केलं जातं? स्टेटवर कंट्रोल ठेवला जातो. आणि ग्रँट्स इन एड म्हणजे जी मदत आहे, वेगवेगळ्या निधी पाठवल्या जातात. फॉर एक्झाम्पल आता कोरोना होता तर सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला निधी पाठवला होता. अशा पद्धतीने आपल्यावर म्हणजे स्टेटवर सेंट्रल गव्हर्नमेंट हे काय करतं? कंट्रोल ठेवतं. देन डायरेक्शन बाय युनियन टू स्टेट गव्हर्नमेंट. आता एक एक पॉईंट पाहूया. याच्यावर पण तुम्हाला वेगळा प्रश्न येऊ शकतो किंवा शॉर्ट नोट येऊ शकते. The idea of union giving direction to the state in foreign and repugnant to the rule of federal system. पहा कशाबद्दल डायरेक्शन दिलं जातं? जे फॉरेन अफेअर्स आहेत त्याच्याबद्दल डायरेक्शन दिलं जातं. किंवा रिपुग्नंट ऑफर टू अ रूल ऑफ फेडरल सिस्टीम. जर फेडरल सिस्टीमला धक्का देणारं काही घडणार असेल तर अशा वेळेस युनियन गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला काय करतं? डायरेक्शन देतं. So this idea was taken by the framers of our constitution from the Government of India Act 1935. ही आयडिया कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकण्याची कुठून आलेली आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून ही जी प्रोव्हिजन आहे ती घेतली गेली आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आर्टिकल 256 प्रोव्हाइड दॅट द एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ द स्टेट शॅल बी एक्झरसाइज ॲज पर द डायरेक्शन ऑफ युनियन. पहा एक्झिक्युटिव्ह पॉवर जी आहे ती कशी पद्धतीने चालते स्टेटमध्ये? तर ॲज पर द डायरेक्शन ऑफ युनियन अँड युनियन शॅल ऑल्सो एक्सटेंड टू द गिव्हिंग ऑफ सच अ डायरेक्शन. आणि युनियन सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डायरेक्शन देत असतं. दिस पॉवर टू गिव्ह डायरेक्शन वॉज नेसेसरी बिकॉज इफ द सेंटर वॉज नॉट वेस्टेड विथ सच अ पॉवर द प्रॉपर एक्झिक्युशन ऑफ द लॉज पास्ड बाय द पार्लमेंट वुड बिकम इम्पॉसिबल. ही कशासाठी अथॉरिटी देऊन ठेवलेली आहे सेंटरकडे? कशासाठी युनियनकडे अथॉरिटी देऊन ठेवलेली आहे? तर जे कायदे पार्लमेंट बनवतं त्याचं व्यवस्थित एक्झिक्युशन व्हावं, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, त्याचा वापर योग्य रीतीने व्हावा, याच्यावर कंट्रोल कुणाकडे असणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असणार आहे. ते कायदे स्टेटमध्ये ॲप्लिकेबल असणार आहेत आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही पॉवर कुणाला दिलेली आहे? युनियन गव्हर्नमेंटला. ओके, नाहीतर मग कायदे कुणी पाळलेच नसते, आपापल्या पद्धतीने कायदे पाळले असते, आपापल्या पद्धतीने नवीन कायदे केले असते. सो द पॉवर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो एक्सटेंड टू गिव्हिंग डायरेक्शन टू स्टेट इन टू स्पेसिफिक मॅटर. दोन असे स्पेसिफिक मॅटर्स आहेत की ज्याच्यामध्ये युनियन काय करतं? आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला डायरेक्शन देतं. पहिलं काय पहा? नॅशनल अँड मिलिटरी इम्पॉर्टन्स. ओके, अँड दुसरं आहे रेल्वेज प्रोटेक्शन विदिन स्टेट्स. रेल्वेचं प्रोटेक्शन पण व्हायला पाहिजे आणि शिवाय मिलिटरीचे पण पॉवर्स अबाधित राहायला पाहिजे. अकॉर्डिंग टू सेक्शन 257 257 स्टेट कॅन ऑल्सो गिव्ह सम डायरेक्शन टू द युनियन बट दिस पॉवर ऑफ गिव्हिंग डायरेक्शन डज नॉट इन एनी वे अफेक्ट द पॉवर ऑफ द पार्लमेंट. पहा स्टेटला सुद्धा अथॉरिटी देऊन ठेवल्यात. 257 खाली स्टेट सुद्धा युनियनला डायरेक्शन देऊ शकतं, पण डायरेक्शन जरी दिलं तरी पार्लमेंटच्या अथॉरिटीजवर पॉवरवर याचं कुठल्याही पद्धतीने एन्क्रोचमेंट होत नाही, कुठल्याही पद्धतीने अतिक्रमण होत नाही. टू डिक्लेअर हायवेज द पार्लमेंट टू डिक्लेअर कशाबद्दल देतात पहा? पार्लमेंट टू डिक्लेअर हायवेज ऑर waterways to be national highways and waterways and to construct and maintain means of communication as part of its functions with respect to naval, military and airport work. डायरेक्शन दिलं जातं रेल्वेच्या संदर्भात. वॉटरवेज आहेत ते नॅशनल वॉटरवेज कसे असावेत किंवा आमच्या इथून जाणार आहेत तर आम्ही कसं हे करायचं किंवा नॅशनल रेल्वेज कुठून जाणार आहेत त्याविषयी सुद्धा डायरेक्शन कोण देतं? स्टेट देतं. पण याचा अर्थ पार्लमेंटने जे कायदे बनवले, पार्लमेंटने जे डिसाईड केले
त्याच्यावर स्टेट कुठल्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट करू शकत नाही. फॉर कॅरिंग आउट द डायरेक्शन्स ऑफ द युनियन गव्हर्नमेंट अंडर क्लॉज 2 द स्टेट इन्क्युअर्स ॲडिशनल कॉस्ट. The Union Government and Article 257 subclause 4 shall pay to the state government such a sum may be agreed. पहा, जर समजा नॅशनल रेल्वे किंवा नॅशनल वॉटरवे हा जर आपल्या राज्यातून जाणार असेल तर त्या बदल्यात सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटची ॲग्रीमेंट करून त्याला काय देते, पैसे दिले जातात, पेमेंट दिलं जातं. इफ देअर इज डिस्प्यूट ऑर एनी कॉन्फ्लिक्ट अराइज बिटवीन द सेंटर अँड द स्टेट, then to solve this matter, arbitrator to be appointed by the Chief Justice of India. जर समजा आता हा मॅटर आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपल्या इथून नॅशनल हायवे जाणार आहे, मग नॅशनल हायवे जाण्यासाठी स्टेटची परमिशन तर घेतातच. ओके, नॅशनल हायवे म्हणजे काय, सर्व देशांना जोडणारा मार्ग देशाला. सो हा मार्ग बनवताना समजा महाराष्ट्रातून जाणार असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ती जागा ॲक्वायर करणार आहे, त्या बदल्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पेमेंट दिलं जातं, पैसे दिले जातात. आणि हे जे आहे त्यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण होऊ शकतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. मग अशा वेळेस त्यांच्यामध्ये काय नेमला जातो, आर्बिट्रेटर. त्यांच्यामध्ये आर्बिट्रेटर नेमला जातो, म्हणजे समोपचाराने त्यांची भांडणं सोडवणारा नेमला जातो. अपॉइंटेड कोण अपॉइंटमेंट करतं याचं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया याची अपॉइंटमेंट करतं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे डेलिगेशन ऑफ युनियन्स फंक्शन टू द स्टेट्स. डेलिगेशन म्हणजे हस्तांतरित करणं. युनियनचे जे फंक्शन्स आहेत, युनियनची जी कार्य आहेत ती कुणाला डेलिगेट केली जातात, स्टेटला डेलिगेट केली जातात. अंडर आर्टिकल 258 द पार्लमेंट मे with the consent of the state government conditionally or unconditionally. पहा, आर्टिकल 258 हे जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही आर्टिकल्स लिहून काढू शकता. 256 काय बोलतं, 257 काय बोलतं, 258 काय बोलतं. द पार्लमेंट मे विथ द कन्सेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. कन्सेंट म्हणजे काय, संमती. कुणाची संमती, स्टेट गव्हर्नमेंटची. कंडिशनली असू शकते, अटींनी बांधलेली असू शकते किंवा अटीविरहित सुद्धा असू शकते. कॅन हँड ओव्हर ऑर डेलिगेट द एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ युनियन टू द स्टेट गव्हर्नमेंट ऑर इट्स ऑफिसर्स. पहा, युनियनचे जे कायदे आहेत त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटचा हातभार लागायलाच पाहिजे. समजा युनियनचे कायदे महाराष्ट्रामध्ये चालवायचे असतील तर अशा वेळेस इथल्या लोकांची, इथल्या ऑफिसर्सची गरज तर भागणार आहे. मग काही कंडिशन्स असतील किंवा कंडिशन्स नसतील, पण अशा पद्धतीने ते कायदे हस्तांतरित केले जातात. कुणाकडे, तर एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कुणाकडे दिली जातात, स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा त्याच्या ऑफिसर्सकडे. ओके, दुसरा पॉईंट आहे पार्लमेंट इज ऑल्सो एम्पॉवर्ड टू यूज स्टेट मशिनरी फॉर द एन्फोर्समेंट ऑफ द युनियन लॉज. स्टेट मशिनरी म्हणजे काय, कायदे बनवलेले आहेत, कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंटेशन होणार आहे, पंजाबमध्ये इम्प्लिमेंटेशन होणार आहे. मग अशा वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटचेच ऑफिसर्स येऊन इथं करतील का, तर नाही. त्या गव्हर्नमेंट म्हणजे ज्या स्टेटमध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं आहे त्या ठिकाणच्या ऑफिसर्स बरोबर बोललं जातं. त्याच ठिकाणच्या ऑफिसर्सचा म्हणजे मशिनरी म्हणजे काय, तर यंत्रणा, त्या यंत्रणेचा वापर युनियन गव्हर्नमेंट करू शकतं. अँड फॉर द पर्पज मे कॉन्फर पॉवर ऑर इम्पोज ड्युटीज अपॉन द स्टेट ऑर इट्स ऑफिसर्स ऑर अथॉरिटीज. मग अशा पद्धतीने पॉवर्स डेलिगेट केल्या जातात, अथॉरिटीज डेलिगेट केल्या जातात. प्रत्येक वेळी सेंट्रल गव्हर्नमेंट येऊनच हस्तक्षेप करेल असं नाही, तर त्याच पॉवर्स इथल्या जे ऑफिसर्स आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत किंवा बाकीचे ऑफिसर्स आहेत, आरटी ऑफिसर, जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत त्यांना डेलिगेट केले जातात सेंट्रल गव्हर्नमेंटकडून इथल्या लोकांसाठी किंवा इथल्या ऑफिसर्सकडे, आणि ते इम्प्लिमेंट केले जातात कायदे लोकांसाठी. ओके, then if the laws passed delegating powers and imposing duties, it would be the duty of the officers of the state to implement the law. पहा, एकदा हस्तांतरित झाली, तुमच्यावर एक जबाबदारी टाकली, तर ती तुमची ड्युटी बनते की तुम्ही ते कायदे इथं अप्लाय करायचे आहेत. तुम्ही त्या कायदे ॲप्लिकेबल होतात, त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत, त्याच्यामध्ये काही चुका आहेत, त्रुटी आहेत, हे तुम्ही शोधायचं, म्हणजे स्टेटच्या ऑफिसर्सनी शोधायचं आहे. Thus, Parliament can interfere in
इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट. पार्लमेंट सुद्धा इंटरफिअर करू शकते. कुठे? इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेटमध्ये. इव्हन विदाउट द कन्सेंट ऑफ द स्टेट. इथं स्टेटची परमिशन घेतली जात नाही. दिस कॉन्स्टिट्यूट्स अ ग्रेट एन्क्रोचमेंट ऑन द ऑटोनॉमी ऑफ द स्टेट. आणि हे एन्क्रोचमेंटच आहे. ऑटोनॉमी म्हणजे काय? स्वायत्तत्व, त्यांचं स्वातंत्र्य, स्टेटचं स्वातंत्र्य. याच्यावर सेंटर काय करतं? ग्रेट एन्क्रोचमेंट करतं. अँड रेड्युसेस द स्टेट्स ॲज मेअर एजंट्स ऑफ द सेंटर. आणि कायदे कुठले आहेत? युनियननी बनवलेले आहेत. ॲप्लिकेबल कोण करत आहे? तर स्टेट करत आहे. म्हणजेच थोडक्यात काय होतं? इथं स्टेट हे काय बनतं? सेंटरचं एजंट बनतं. लाईक द सेंट्रल गव्हर्नमेंट, द स्टेट गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो डेलिगेट इट्स पॉवर टू द युनियन. सेंट्रल गव्हर्नमेंट सारखं स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा आपल्या पॉवर्स युनियन गव्हर्नमेंटला डेलिगेट करू शकतं. इट्स पॉवर टू द युनियन अँड इट ऑफिसर्स फंक्शन्स relating to any matter to which the executive power of that government extends.